नमस्कार श्रोते हो, मी संगीता वेताळ. आपण ऐकत आहात लेखक सुनील पवार लिखित राजस भाग्य कथेचा 7वा भाग, गावाकडची ओढ. पूर्वा तिच्या कॉलेजमध्ये रमली आणि राजेश त्याच्या अभ्यासात. सायंकाळी दोघे एकत्र अभ्यासाला बसत आणि एकमेकांना मदत करत. आता तुम्ही म्हणाल, राजेश 9वीत आणि पूर्वा 11वीत, मग राजेश तिला काय मदत करणार? उलट पूर्वाच राजेशला मदत करेल. हे तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण झालं असं की राजेशचं अक्षर फारच वळणदार होतं. अगदी कोणाच्याही पसंतीस उतरावं असंच. त्यामुळे फावल्या वेळात तो पूर्वाच्या नोट्स लिहून देऊ लागला आणि पूर्वा त्याला अभ्यासात मदत करू लागली. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुखपंथ या उक्तीप्रमाणे त्यांचा अभ्यासही होत होता आणि वेळही छान जात होता. त्या व्यतिरिक्त चहा नाश्त्याची सोय होत होती, ते वेगळीच. रात्री मित्रांचा कट्टा दिमतीला होताच. विभागातील दिवसभरातील घडामोडींचा आढावा तो रात्री कट्ट्यावर घेत असे. दिवस मस्त जात होते. राजेशचे वडील हल्ली रविवारी घरीच असायचे. ते राजेशला जास्तीत जास्त वेळ देऊ लागले आणि वरचेवर अभ्यासाची विचारपूस करू लागले. विशेष म्हणजे पूर्वाने त्यांना खूप लळा लावला होता. रविवारी ते तिला हटकून बोलवायला पाठवत आणि मग गप्पांचा फड रंगत असे. असे म्हणतात की पित्याला मुलगी अधिक प्रिय असते. याचाच प्रत्यय पूर्वा आणि वडिलांच्या संवादातून राजेशला येत असे. कठोर भासणारे वडील पूर्वा आली की मेनाहून मऊ व्हायचे आणि एका अद्वितीय मैत्रीची मैफिल रंगत असे. हास्य विनोदात आणि आनंदात अखेर वर्ष सरलं. ठरल्याप्रमाणे परीक्षा संपल्या आणि सुट्टी सुरू झाली. राजेशचे बरेच मित्र गावी गेले. चाळीतील रविवारसी कमी होऊ लागले तसे राजेशला दिवस कंटाळवाणे वाटू लागले. पूर्वाला गावी जायला अजून थोडा वेळ होता. तोच काय तो एकमेव त्याला आधार होता. राजेशचे स्वतःच्या गावी जाणं मात्र दुरापास्त होतं, कारण वडिलांना सुट्टी मिळत नव्हती आणि गावी जवळचे असे कोणीच नव्हते. एकमेव आजी होती, ती सुद्धा मधल्या काळात देवाघरी गेली होती. कट्ट्यावरची वर्दळ ओसरली होती. वेळ घालवण्यासाठी राजेश कधी चित्रे काढू लागला तर कधी बुद्धिबळासारखे खेळ खेळू लागला. पण वेळ काही केला जात नव्हता. तो पूर्वाच्या घरी जास्त वेळ घालवू लागला. रविवारी वडील घरी असले की पूर्वा त्यांच्याकडे येत असे. एका रविवारी तिने सहज विषय काढला, राजेश, तू आमच्या गावी येशील का? राजेशने वडिलांकडे पाहिले, पण काही उत्तर दिले नाही. इतक्यात पूर्वा वडिलांना विचारती झाली, नेऊ का हो बाबा त्याला आमच्या गावी? नाहीतरी इथे उन्हाळक्याच करणार तो. वडिलांनी पूर्वाला नाही म्हणणार नाहीत याची राजेशला खात्री होती आणि घडलेही तसेच. वडिलांनी सहज संमती दिली आणि राजेशचा चेहरा आनंदाने खुलला. खरं सांगायचं तर वडिलांनी त्याच्या मनातील घालमेल ओळखली होती. ज्यांच्यामुळे राजेशमध्ये सकारात्मक बदल घडला त्यांचे मन ते मोडणार नव्हते. विशेष म्हणजे पूर्वाचे गाव त्यांच्या गावाच्या अगदी जवळ होते. दोघे एकाच तालुक्यातील होते. राजेश खरोखर भाग्यवान होता. त्याला इतके समजदार वडील लाभले होते. ते सावत्र आईच्या आहारी गेले नव्हते आणि अलीकडे वडिलांच्या वचकामुळे ती सुद्धा राजेशला विशेष त्रास देत नव्हती. आता खऱ्या अर्थाने वडील आणि मुलगा यांच्यामध्ये मैत्रीचे पर्व सुरू झाले होते. आठवडाभरातच राजेश पूर्वाच्या गावी जाणार होता, म्हणून तो तयारीला लागला. गाव म्हणजे नक्की काय हे त्याला अजून ठाऊक नव्हते, पण इतरांकडून ऐकलेल्या माहितीच्या आधारे त्याच्या मनात गावाचे एक सुंदर चित्र तयार झालं होतं. लवकरच तो स्वप्नातील गाव प्रत्यक्षात पाहणार होता. इतक्या वर्षांनी का होईना त्याचे हे स्वप्न पूर्ण होणार होते. दुसऱ्याचे गाव का असेना, पण त्याला आंतरिक समाधान देणारे होते हे मात्र निश्चित. स्वप्नातील गाव, पुकारे अंतरी, कल्पनेचे चित्र, राजेश चितारी. क्रमशः.